नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये। तर आजचा विषय आहे आपला की आपण म्हणजे महादेवांचे जे भक्त आहेत, दर्शनाला गेल्यानंतर महादेवांच्या मंदिराच्या समोर जे नंदी महाराज असतात, तर त्यांच्या कानात आपण काहीतरी आपलं सांगत असतो, बोलत असतो। तर ते का सांगतो आपण, का बोलतो, तर त्याचं कारण आपण जाणून घेऊ आजच्या ब्लॉगमध्ये। तर चला पाहूयात आपला आजच्या ब्लॉगला सुरुवात करूयात। तर जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर चला पाहूयात आपला व्हिडिओ। नमस्कार मित्रांनो, नंदी महाराजांच्या कानात इच्छा का सांगतात बरं? खरंच ती इच्छा भगवान शिवांपर्यंत पोहोचते का हो? मंदिरात आपण अनेकदा पाहतो की भक्त नंदी महाराजांच्या कानाजवळ जाऊन हळूच काहीतरी सांगतात, पण ही फक्त परंपरा आहे का, यामागे काही रहस्य दडलंय? अनेकांना याचं खरं कारणच माहीत नसतं आणि म्हणूनच हा प्रश्न आजही लोकांच्या मनात उत्सुकता निर्माण करतो। जेव्हा आपण मंदिरात जातो तेव्हा नंदीच्या कानात काहीतरी सांगणारे भक्त नक्कीच आपल्याला दिसतात। हे पाहून प्रश्न पडतो की लोक असं का करत असतील? ही केवळ एक सवय आहे की यामागे म्हणजे काही अर्थ आहे? तर हो, ही श्रद्धेवर आधारित गूढ अर्थ आहे। ही परंपरा अनेक वर्षापासून चालत आली आहे आणि प्रत्येक भक्त याला मनापासून मानतो। तर मित्रांनो, नंदी हे भगवान शिवांचा सर्वात विश्वासू भक्त आणि द्वारपाल मानला जातो। तो नेहमी शिवलिंगासमोर बसलेला असतो, त्यामुळे असं मानलं जातं की नंदी आपली इच्छा थेट भगवान शिवांपर्यंत पोहोचवण्याचं काम करतात। भक्त जेव्हा नंदीच्या कानात आपली मनोकामना सांगतात तेव्हा ते मोठ्या विश्वासाने सांगतात की हे नंदी महाराज, आमची इच्छा भगवान शिवांपर्यंत पोहोचवा आणि तुम्ही पोहोचवणारच, हा विश्वास भक्ताला असतो। मित्रांनो, नंदी महाराजांच्या कानात इच्छा सांगणे म्हणजे फक्त एक कृती आहे का? तर नाही, ती एक भावना आहे। जेव्हा आपण मनापासून काही सांगतो तेव्हा आपलं मन पूर्णपणे त्या इच्छेत गुंतलेलं असतं। श्रद्धा आणि विश्वास यांच्या जोरावर ही परंपरा टिकून आहे। असं मानलं जातं की प्रामाणिकपणे व्यक्त केलेली इच्छा कधीच व्यर्थ जात नाही आणि देव तिचं फळ आपल्याला नक्की देतो। म्हणूनच ही परंपरा हजारो वर्षापासून चालू आहे आणि आजही लाखो भक्त नंदीला आपलं मन सांगतात, इच्छा सांगतात। ही श्रद्धा, विश्वास आणि भक्ती यांचं सुंदर मिश्रण आहे। तुम्ही नंदी महाराजांच्या कानात इच्छा सांगितली आहे का? असेल तर तुमचा अनुभव नक्की सांगा आणि ओम नमः शिवाय कमेंट करून तुमची श्रद्धा व्यक्त करा। धन्यवाद मित्रांनो।